सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनामधून आपण ज्या श्रावणातल्या रुद्रसेवा करत आहोत, तर या रुद्रसेवेने आलेले अनुभव इतके सुंदर आहेत आणि इतके अंगावर शहारे आणणारे आहेत की तुम्हालाही जर या चॅनलमध्ये या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण आता हे सुंदर अनुभव नक्की ऐकूया सेवेकरी यांनी स्वतः सांगितलेले. श्री स्वामी समर्थ. तर अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली अतिउच्च कोटीची रुद्रसेवा आता पूर्ण झाली आहे. ते तीर्थ आहे ते घरामध्ये चौफेर शिंपडायचं, आपल्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची. घरामध्ये सगळ्यांना तीर्थ द्या, कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांनाही द्या आणि साठवून पण ठेवा. आपण ते शेतामध्ये पण शिंपडू शकतो, बोर विहिरीमध्ये पण टाकू शकतो. श्री स्वामी समर्थ. ॲडमिन पैकी कोणी बोलणार आहे? श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपली अतिउच्च कोटीची सकाळ दुपार संध्याकाळ अशी रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्र अभिषेकयुक्त अशी सेवा चालू आहे. 3 टायमाचं तीर्थ खूप पॉवरफुल आहे. आपणही जॉईन व्हा, इतरांना जॉईन करा आणि दुसऱ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. उद्या सोमवार आहे पहा आणि त्या दिवशी गोकुळाष्टमी पण आलेली आहे. तर या निमित्ताने बरेच प्रश्न आहेत सेवेकऱ्यांचे. सोमवारी आपली गोकुळाष्टमी ही आपण एकादशी सारखा उपवास करतो, पण आता सोमवार आल्यामुळे 2 टाइम आपल्याला बगर वगैरे खाता येत नाही. तर दिवसभरात सकाळी शक्यतो गोकुळाष्टमी कशी करावी, तर गोकुळाष्टमी म्हणजे आपले बाळकृष्णांचा जन्म आहे उद्या रात्री 12 वाजता, 12-12:30च्या दरम्यान. तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त म्हणून अभिषेक करावा. तुम्हाला सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी जन्मापूर्वी जरी केलं तरी चालू शकतो, किंवा सकाळी केलं तरी चालतं. विष्णूंची सेवा करावी दिवसभरात. उपवास म्हणजे खूप फराळाचे पदार्थ आजपासूनच त्याची तयारी करायची आणि उद्या दिवसभर ते खात बसायचं असं त्याचा अर्थ नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे परमेश्वराच्या जवळ बसून जास्तीत जास्त नामस्मरण करणे, त्या देवांना दिवसभरात मंत्र स्तोत्र म्हणून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे, कमी फराळ करणे. फळाचा खरा अर्थ काय आहे? फल आहार म्हणजे फक्त फळच खायचे असा त्याचा आहार आहे. पण आता त्याचा अपभ्रंश झालाय आणि फल आहारच्या ऐवजी फराळ, आणि तो फराळ म्हणजे ताटभर त्या फराळाचे पदार्थ असतात. त्यांचं नियोजन आजपासूनच सुरू झालेलं असतं आमच्या महिला भगिनींचं. उद्या कोणते कोणते पदार्थ करायचे, प्रत्येकाची आवड निवड. परंतु आपण त्यापेक्षा आपण जास्तीत जास्त नामस्मरण करूया. भगवान विष्णू रूपी हे बाळकृष्ण आहेत आणि बाळकृष्णांचा जन्म उद्याच्या दिवशी झालेला आहे. आणि म्हणून आपण विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णूंचे आपला जो गायत्री मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र, त्यानंतर ज्यांना संतती होत नाही त्यांनी ती सुद्धा सेवा उद्याच्या दिवशी केली तरी चालू शकते. आणि म्हणून आपण उद्या गोकुळाष्टमी निमित्त आपण ही सेवा करावी. भगवान बाळकृष्णाचा जन्म पहा, म्हणजे हे वसुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र. 7 पुत्र म्हणजे कंसाला सांगितलेलं होतं की वसुदेव देवकीचा, देवकी ही त्यांची बहीण, कंसाची बहीण, आणि त्याला असं सांगितलेलं असतं कंसाला की देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र येणार आहे तर तुझा वध करणार आहे, नाश करणार आहे. आणि म्हणून ते देवकीला जेवढे मुलं जन्मले तेवढ्या त्यांचा नाश केलेला आहे पहा. आणि त्यामुळे 7ही पहिल्या 7ही मुली झाल्या आणि त्या 7ही मुलींचं त्यांनी म्हणजे मृत्यू घडून आणला. आणि नंतर
8वा पुत्र ज्यावेळेस जन्मला, बाळकृष्ण ज्यावेळेस जन्मले, तर त्यावेळेस बंदिवासात देवकी आणि वसुदेव होते पहा. आणि त्यावेळेस सर्व देवदेवता म्हणजे अगदी पृथ्वीवर भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार घेतला आणि सगळे आनंदी उत्सव होता. बंदी शाळेतले सगळे कड्याकुलपे निघून वसुदेव बाळकृष्णाला घेऊन इकडे मथुरेत जायला निघाली पहा. आणि ही ती त्या म्हणजे ते स्मरण करावं. शक्यतो ज्याला शक्य असेल त्यानं गीतेचे अध्याय वाचावेत, 15वा अध्याय वाचावा. त्यानंतर गोपाळ कृष्णाचा आपला जो मंत्र आहे पहा, दादा घेत असतात नेहमी, ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. दादाने आपल्याला जर सांगितलं तर आपण ती सुद्धा सेवा उद्याच्या दिवशी घेऊ शकतो. आणि म्हणून त्या सेवा आपण सगळं स्मरण करावं. त्यांच्या बाळकृष्णाचं लीलांचं स्मरण करावं, भजन कीर्तन करावं, हरिपाठ म्हणावा. आपल्या मार्गातल्या ज्या काही विष्णुरूपी बाळकृष्णरूपी ज्या सेवा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करावा. आणि तीनही सेवेला जॉईन राहा. दादा आपल्याला सांगतीलच कोणत्या कोणत्या सेवा घ्यायच्या ते. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. काही चुकीचं असेल ते माझी मला परत, जे चांगलं असेल ते आपण घ्यावं. उद्या गोकुळाष्टमी असल्यामुळे आणि सोमवार असल्यामुळे एकादशी सारखा उपवास करायचा आणि मंगळवारी सोडायचा हे लक्षात घ्या. सकाळी दिवसभरात तुम्ही फळं, दूध किंवा साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी सोमवार सोडायचा म्हणून ती भगर वगैरे खायची. तसा एकादशी सारखाच उपवास आहे, हे पण लक्षात घ्या. झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंगलताई. श्री स्वामी समर्थ. सुरेखाताईंनी खूप छान माहिती दिली उद्याची आपल्याला. मधल्या सर्कलला टच करा. ज्यांना अनुभव सांगायचे असतील त्यांनी मधल्या सर्कलला टच करा, त्यांना अलो करण्यात येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. येते का आवाज? हो, येतोय, बोला. हा हा, मी वैरागवरनं बोलते, सविता देशमुख. हा, बोला ताई. माझं पारायण चालू आहे गुरुचरित्राचं. हा, मग 2 पारायण कंप्लीट झाली. मग आता उद्या 3ला लगेच चालू करायचंय. मग आता उद्या उपवास आहे, कसं करू मग? उपवासाचे पदार्थ खा ना ताई. आता सांगितलं ना हा सुरेखाताईंनी. शेंगदाणे नाही वगैरे नाही सांगितलं चालत मग आता ते. पारायणासाठी. हा, पण मग चालतंय की उपवासाचं उद्याच्याला बाकीचं. मला. हा, सुरेखाताईंनी आता सांगितलंच ना. आणि त्यात सांगितलं की. पारायणासाठी आपल्याला सगळी माहिती आहे आपल्याकडे, काय खायचं काय नाही. आणि त्यात साबुदाणा चालतो, फक्त शेंगदाणे चालत नाहीत आपल्याला आपल्या सेवेतून. मी मागच्या वेळेस विचारलं होतं तर त्या म्हणल्या भगर. मग मी भगरच खाते असं हा, तर ठीक आहे ना. पारायण. हा, मग काय त्यामुळे हरकत ते असं नाही. सोमवार श्रावणी आहे. मग तीच उद्याचं माझं 3रं चालू करायचंय उद्या आता. हो हो, चालेल. 2 कंप्लीट. श्री हो, स्वामी समर्थ. ब्राह्मणाचा शिदा वगैरे सगळं दिलं ना मग आज? हो हो हो. चालेल. गणपतीचं मान सन्मान सगळं. हो हो, चालेल. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ मंगलताई. श्री स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ ताई, बोला. हा ताई, आजपासून मी सुनंदा लक्ष्मण येवंडे बोलते, तळेगाववरून. मी हा, बोला. आजपासून नवनाथ पारायण चालू केलंय. बर. हो. आणि माझं जरा एक शंका पण होती ताई, की जी आपण अखंड दीप लावतो आणि आपण तुपाचा दिवा लावतो. आता माझ्या मंदिराच्या समोरच आहे. मग आपण रुद्राभिषेकाला बसताना परत दुसरा तुपाचा दिवा लावायची गरज आहे का? नाही नाही, राहून द्यायचा तोच, काही नाही हरकत. तो आणि एक माझा स्वामींचा आता कसं आधीच्या छोटा, आता तुपाचा दिवा आता तुम्ही जो अखंड लावला असेल पारायणाच्या समोर, तो मोठा असेल ना. आणि आपल्याला हा, ती आरतीसाठी समय लावली. छोटा लागला, दुसरा लावला हा, छोटासा, चालेल, काही हो हरकत नाही. हो. आणि एक माझा फोटो ना ताई हॉलमध्ये एक स्वामींचा आहे. तर मग मला फक्त मी 2च दिवे लावले तर फक्त चालेल ना, का तिसरा पण लावू? नाही नाही गरज नाही ना, तेच मग ते एक नाही, विचारायचं होतं. नाही. आणि ताई माझा अनुभव असा, एक अनुभव सांगायचा आहे, की मी पारायणाची सुरुवात करायची होती मला. आणि माझ्या घरात जवळजवळ 1 महिना झाला एक मूषक आला होता, जी फिमेल होती. तिने वाटतं खूप हे केलं होतं, म्हणजे वरती पिल्लं वगैरे काढली, ती मिस्टरने ती काढली, पण ती काय मला सापडत नव्हते.
आणि काल मी परवा दिवशी सगळं साफसफाई केली आणि मी किराणा भरला तर माझे किराणा सगळा म्हणजे फोडला. तर मी बघितलं अरे किराणा फोडलाय. मग मला कळलं की ती खाली पण येते म्हणून मी हे केलं, सगळं साफसूफ केलं आणि हे बंद केलं. आणि ताई मी तिला चिकटपट्टी ते आणतात ना त्या आणलं आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते काय बाहेर निघाणाच. शेवटी काल तिने काय केलं, आपल्या मंदिरातलं श्रीयंत्र आहे ना ते सकाळी मी उठून बघते तर श्रीयंत्र खाली पडलं होतं आणि एक ठहाक होता असं आमच्या पूर्वजांचा, तो एक खाली पडला होता. तर मग म्हणलं आता ही तर खूपच त्रास द्यायला लागला, आता काय करायचं म्हणलं. आता म्हटलं एक तर पारायण चालू करायचंय, त्याच्यात काय करते काय माहिती. मग मी काय केलं, मला मान सन्मान करायचा होता. काल पाऊस पण भरपूर होता. मी दत्त मंदिरात गेले, आपलं दादा अविनाश दादांचं नाव घेतलं आणि आपलं गुरुदेव दत्त परिवार तर्फे अविनाश दादांचं नाव घेऊन म्हटलं आम्हाला पारायण करायचं, मी सेवेकरी आहे त्यातून माझं पारायण व्यवस्थित पार पडू द्या. आणि मी तिथे बोलले आणि घरी आले. त्या दिवशी संध्याकाळी ना ताई तो शिडीने खाली आला, माझ्या मिस्टरांनी पाहिलं, मुलांनी पण पाहिलं. त्याला बाहेर काढण्याचा आम्ही खूप प्रयत्न करत होतो. म्हटलं काय त्याला मारायचं नाही, आपल्याला बाहेर काढायचं. पण काय झालं, तो बाहेर निघाला आणि त्यात माझ्याकडे एक शॉन आहे. तिने काय केलं, त्याचं त्याला म्हणजे मर्डरच केला, म्हणजे त्याचं मुंडकच हे केलं. मी एवढी वाईट वाटलं मला. म्हणलं आता काय करू, मग ते म्हणलं त्याच्यात विचारते. आणि ती काय करते, रोज आरती पाहिजे तिला. आपली अभिषेक होतो ना, ती आरती घेते आणि रोजचं रुद्रतीर्थ पण तिला लागतं. रोज आम्ही हातावर तिला 2 वेळा रुद्रतीर्थ घेते तिने टाइम. तर हा माझा अनुभव आहे. आता ह्याच्यात काय झालं काय मलाही कळलं नाही, मला वाईट पण वाटतंय. माझ्या हातून एक हे घडलं काल. श्री स्वामी समर्थ ताई. ठीक आहे, ठीक श्री आहे. स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. मी तलोजावरून बोलते, आशा शेलार. हा बोला ताई. हा, मी पण आज ना गुरुचरित्राचं पारायण उद्यापासून चालू करणार आहे. हम्म. तर दादाचा सांगा आशीर्वाद द्यायला मला. हो हो ताई. दादांच्या आशीर्वादात असतात. आणि तुमच्या जे हो ओळखीचे ऍडमिन असतील ना त्यांच्याकडे मेसेज टाका तुमचं नाव आणि कुठलं पारायण चालू करताय, म्हणजे पुढे आम्ही मेसेज करत असतो तसा. हा हो हो, बरं चालेल चालेल. हो. श्री 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 स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. ताई मी पुष्पा पवार बोलते. ताई माझं नवनाथ पारायणचे आज सांगता झाले हा. तर परत मला लावायचं आता. उद्याची 22 तारीख आहे आणि एक 29 तारीख आहे. तर 22 तारखेला लावलं, उद्यापासून परत चालू केलं तर अमावस्या येते सांगतेला. मग काय सातव्या करू दिवशी मी? करायचं मग ताई. आ सातव्या दिवशी सातव्याच दिवशी सांगता करायची, मग 8व्या दिवशी जर सांगतेला अमावस्या येत असेल तर. आणि जर समजा 29 तारखेला लावलं तर हरताळकी येते. नाही मग त्याचं नाही काय, फक्त अमावस्याला सांगता नाही करायची. असं काय? पण ताई मला एक सांगायचं होतं. आज सांगता झाली माझी केली, पण केंद्रामध्ये आज बालसंस्कार होते ना केंद्रात. तर मी ते सगळं नैवेद्य वगैरे सगळं बालसंस्कार केंद्रामध्ये तिकडं नेऊन ती म्हणजे जे यायची ना त्या मुलांना जेवू घातलं तर चालतं का ताई? देवापुढचे ताट का? नाही नाही, म्हणजे देवापुढे मी ताट नैवेद्य वगैरे सगळं ठेवलं, पण मुलं जेवू घालतात ना मुलं घरी का 9 नाही बोलवली ताई तुम्ही मग? गाव लय लांब आहे. गाव पण लांब आहे आणि ब्राह्मणाला शिदा आजूबाजूला दिला का? नाही, तो नाही दिला. उद्या दिला तर तसं चालेल कसं ना? ताई, मग सांगा त्याचं फळ कसं भेटणार तुम्हाला, सांगा बरं. आपण अशा छोट्या छोट्या आणि खूप महत्वाच्या चुका करतो आणि त्यातून मग सांगा त्याचं फळ कसं भेटणार. जो गाईला घास असतो तो गाईच्या पोटात गेलाच पाहिजे. आज ब्राह्मणाचा शिदा तुम्ही काढून ठेवला का? आता आज देऊन या जाऊन, आहे ना वेळ आणखीन, देऊन या. हा बरं, पोरगा आल्यावर जाते मी, देऊन दक्षिणा येते. आणि शिदा देऊन या त्यांना. काय आणि जर उद्या तुम्हाला पुन्हा पारायण चालू करायचं असेल तर आज परत जाऊन मान सन्मान करून या. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या असतात ताई. बरं चालन. पण हो. ताई ते चालन का, म्हणजे केंद्रामध्ये मुलं जेवू घेतले? कारण का माझ्या आता आजूबाजूला घातलंय ना ताई, आता चालेल का म्हणून काय विचारतात? आता झालं गेलं त्या लेकरांच्या पोटात, असू द्या, ठीक आहे, काही हरकत नाहीये. नाही ब्राह्मणाला शिदा म्हणजे द्या, नाही तर तुमच्या सांगतेचं फळ तुम्हाला किती टक्के मिळेल मी नाही सांगू शकत. नाही पण ब्राह्मणाला ताई शिदा देऊन या आणि तो गाईला घास देऊन या. चालेल.
पण हे घरी घालतात ना जेवायला, पण ते आजूबाजूला मुलं लांब लांब येत आणि आता नव्हती ठीक आहे दुसरी. ताई, काय हरकत नाही. आधी करायचं आणि मग विचारण्यात काय अर्थ नाही ना ताई. दिलंय, जाऊ द्या, लेकरांनी खाल्लं ना, असू द्या, काय हरकत नाही. हा, मग तेच म्हटले काय झालं. बाजूला पोरच नाहीत ताई माझ्या, मग मी काय असू द्या करू. चालतंय ताई, ठीक आहे, असू द्या, चला. श्री स्वामी बरं, समर्थ. दादांना श्री सांगा स्वामी माहिती असं झालं. ब्राह्मणाला शिदा देऊन या तेवढा आणि गाईला हा घरात द्या हा, तेवढं. मी आता थोड्या वेळाने पोरगा कामावरून आलं का जाऊन येते. हा, हो ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ, बोला ताई. हा, माझं पण उद्या पारायण करणार. मग मी 2 तारखेला हे होईल ना, सांगता होणार. तर 2 तारखेला अमावस्या आहे ताई, कसं काय करणार मग? आता काय सांगितलं ताई, आपण हेच करतो. आपण ना एकमेकांना जे सांगतो ना त्याच्याकडे लक्षच देत नाही. आता मी नाही तेच उगाच- सांगितलं की 7व्या दिवशी जरी केली ताई पारायणाची सांगता तरी चालेल, अमावस्याला नाही करायची. आपण जेव्हा असं 7व्या दिवशी 8व्या दिवशी जर अमावस्या येत असेल ना, तर मग 7व्या दिवशी सांगता करायची. सकाळी वाचून घ्यायचं. 7व्या हो दिवसाचं जे लिहिलेलं आहे ते लवकर उठून वाचून घ्यायचं आणि हं. 10:30ची आरती करून घ्यायची. 4 नैवेद्य करायचे, गाईचा वेगळा करायचा आणि गुरुचरित्राच्या पोथीच्या पुढेच नुसते नैवेद्य नाही ठेवायचे आणि सगळा नैवेद्य हा भरभरून करावा. आपण रोज स्वामींना जेवढा घरात करून नैवेद्य दाखवतो आपण तेवढाच दाखवते. थोडंसं जास्त करायला काय होतं ना, आणि आपल्यालाच खायचंय ते. थोडंसं हो आपल्या पण मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे थोडंसं. हो, बरोबर छान आहे, बरोबर. व्यवस्थित सगळं भरभरून करावं. घेवड्याची शेंग करावी गुरुचरित्राच्या पारायणाला. ब्राह्मणाचा शिदा, दक्षिणा सगळं यथासांग व्यवस्थित करा. ब्राह्मणात शिदा ताई उद्या दिला तर चालेल? सांगत नाही ताई, ब्राह्मणाचा शिदा हा सांगतेच्या दिवशी द्यायचा असतो, हा आधीच ना, नाही. हो हो चालेल, हो चालेल चालेल. श्री हो, स्वामी मान समर्थ सन्मान करा. ताई. एक मिनिट ताई, मी बोलतेय त्यांना, थांबा जरा. मान हो, सन्मान करून या करून स्वामींचा आले किंवा ताई. ताई दत्तप्रभूंचा मान आज सन्मान. 4 श्वान, 1 गाई, त्यांना हो, चपाती. ऐका ना ताई, मी ना गाईला चपाती देऊन आले. आता ना स्नोला आता खाली जाणार आहे तेव्हा देऊन टाकते. आणि देवींचा सगळ्यांचा मान सन्मान करून आलेली आहे 4 गणपतीचा. श्वानांना द्या. हा, बाकी हो, काही नाही. मग फक्त दत्तप्रभूंचा किंवा स्वामींचा केला तरी चालेल मान सन्मान, त्यांना सगळं सांगून या. 5 जणांचे सगळ्यांचे केले, गणपतीचं, हो, चालेल, चालेल. मारुतीचं. ठीक आहे ताई. परत हो हो चालेल. चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ, बोला. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई, शोभा येवले बोलते. हो, बोला ताई. श्री मी स्वामी पहिलं समर्थ. गुरुचरित्र पारायण केलं. मी उद्यापन पण झालं माझं. मग मी नेऊन जेवून घातला होता तरी शिरा द्यावा लागला बामणाला. काय म्हणताय? मेहून जीव घातला होता म्हटलं, सुनेला आणि बाच्याला बोलवलं होतं मी. हो ताई, ब्राह्मणाला शिदा द्यायचाच कंपल्सरी. जर तुम्ही ब्राह्मण जोडी जर कंपल्सरी घरात आणून जेवू घातली तर हो, काय हरकत नाही, नाही दिलं तरी. पण शक्यतो ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा ही द्यावाच. मग देऊन टाकेल ना मी. कधी कधी झालंय तुमचं पारायण? मागच्या सोमवारी झालंय, पण म्हटलं आता मिळून हा, घातलं म्हणून आपलं काही काम नाही ताई, भावचं. आता अक्षरशः आमचे तोंड दुखायला लागले सगळ्यांचे सांगून सांगून सांगून. आम्ही रोज तेच सांगतोय तरी प्रत्येकाने रोज हेच चुका करायच्या. म्हटलं आम्ही काय करणार ताई, सांगा बरं. हा? नाही, मी देऊन टाकेल परत उद्या कंटाळा आला सोमवारच आहे ना. सांगायचा. आता रोज आम्ही तेच सांगतोय तरी तुम्ही असं करताय, मग कसं करायचं सांगा ना. राग नका येऊन देऊ कोणी, पण खरंच आहो नाही, वाईट बरोबर आहे ना वाटतं ताई. की तुम्ही लोक ऐकत नाही सांगितलेलं आणि त्याच चुका करता. आणि मग परत म्हणायचं आमचं हे झालं ते झालं. आपण एवढं कष्ट घेतो 7 दिवस आणि छोट्या गोष्टीसाठी आपण चुका हो, करतो. खरंय. आम्हाला पण तेवढंच वाईट वाटतं ना, तुमची एवढी मेहनत तुम्ही करता. हम्म. सॉरी मी असं बोलले, पण खरंच खूप वाईट वाटलं आज मला. नाही, श्री स्वामी समर्थ ताई. मी वैशाली भटगुजरांना विचारलं होतं, म्हटलं बांबला शिदा देऊ का? काही गरज नाही ताई म्हणे, आता तुम्ही मिळून घातला ना म्हणे. असे बोललाय मला, नाही, पण मी राहून गेली. हा, द्यायचं ताई, द्यायचं. बरं बरं, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. हा हा, ताई, बोलते ताई. आमच्या बाजूला ना एक एका माणूस वेळेस एकाने वारलाय. बोला ना, तर मी त्यांचं रक्षा सगळ्यांना नाही ना उत्तर विसर्जन देऊ आज शकत. झालेलं आहे. ऐका ना, एका वेळेस एकाने बोला, मी सगळ्यांना एकदम नाही उत्तर देऊ शकत. श्री हा ताई, स्वामी मी समर्थ. मनीषा बोलते. आवाज येतो माझा? हा, येतोय, बोला. हा, आमच्या बाजूला ना म्हणजे आमच्या भावकीत एक माणूस वारलाय. तर मी आज गावी फोन लावला होता. तर ते बर, बोललेत आज रक्षा विसर्जन झालंय. मग आता किती दिवस पाळायला लागतील ह्यांचं? आणि मी औदुंबरा प्रदक्षिणा चालू केल्या होत्या. ताई तुमचं किती जवळचं आहे? 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पाळायचंय. त्याच्या पुढचं नाही पाळलं तरीही चालेल. जर 3 पिढ्याच्या आतला असेल तर 14 दिवसानंतर तुम्ही करा सेवा सगळ्या. आमच्या जवळचंच आहे, भावकीतलंच आहे. हा, मग पाळा ताई. 14 दिवसानंतर तुमची सेवा कंटिन्यू करा.
आणि मग परत मान सन्मान करून सेवा चालू करू की कोणती सेवा? औदुंबर प्रदेशाला? कारण आता माझी तारीख पण आली पुढं ना, मग आता हे 14 दिवस गेले की परत तारीख पण माझी येते. हा मग ठीक आहे, नंतर मान चालेल, सन्मान करा. करून परत चालू करू का? हो हो, करा, चालेल, काही हरकत नाही. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी श्री नेहा स्वामी. गडगे मुंबईवरून बोलते. हा, बोला मला ताई. तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. सेवा रुद्रपाठ आई माझी करते, अकलूजला राहते ती. बर. रुद्रपाठ सकाळचा, महामृत्युंजय जपचा रोज करते अभिषेक. पण तिला अशी अडचण येते की माझ्या भावाचा धंदा आहे, तो धंदा चालना झालाय, अडचणीवर येत चालले ते त्याच्यावर. ताई, ह्या सगळ्यांसाठी आपण प्रश्न टाकायचा ऍडमिनकडे, त्यावरती प्रश्न सेवा घ्या टाकलाय मी प्रॉपर. ऍडमिनला, पण त्यांनी उत्तरच दिलं नाही ठीक आहे आम्हाला. ना ताई, ऐका, तुम्ही प्रश्न टाकला म्हणजे लगेच तुम्हाला उत्तर नाही मिळणार. 8-10 दिवस, 12 दिवस लागतील तुम्हाला. खूप प्रश्न असतात आणि ज्यावेळेस प्रश्नाची सेवा समजा त्यापेक्षाही जास्त वेळ झाला तरी तुम्ही ज्या ऍडमिनकडे प्रश्न टाकलाय त्या ऍडमिनला तुम्ही पुन्हा मेसेज करायचा, ताई आमची सेवा आली नाही आणखीन. मग त्यांच्या पुन्हा लक्षात येतं चुकून असं झालं तर. आणि दुसऱ्या कुठल्या तरी ऍडमिन तुम्हाला त्याचं सेवेचं उत्तर देतात, ते पण लक्षात ठेवायचं तुम्ही, की ज्या ऍडमिननी म्हणजे ज्या ऍडमिनला तुम्ही प्रश्न टाकलाय त्याच ऍडमिन कडून सेवा येत नाही. कोणतेही ऍडमिन तुम्हाला उत्तर टाकू शकतात आणि ते सेवेची पोस्ट पण टाकतील. आणि जर त्यांनी तुम्हाला नाही समजून सांगितली, राहिली त्यांच्याकडून सांगायची, तरी त्याच ऍडमिनला तुम्ही पुन्हा मेसेज करायचा, तर ही सेवा आम्हाला समजून सांगा. म्हणजे बरं ही ताई. तुमची वैयक्तिक जबाबदारी प्रत्येकाची. कारण आम्ही पण कसं आहे, खाली खाली मेसेज जातात ताई, नाही लक्षात राहत आहो. ज्यावेळेस हा आपण त्यात हा. येतो ना तेव्हा कळतं की कसं किती काय काय होतं ते. म्हणजे हा त्यामुळे हा. सांगते, तुम्ही तुमचा स्वतः त्या ऍडमिनला मेसेज करायचा, ताई आमचा प्रश्नाची सेवा आली नाही किंवा आली तर ही आम्हाला समजून सांगा, मग ते सांगतील. हम्म. बरं, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. पाथरी आवाज तालुक्यातून येतोय सरला माझा ताई? शिंदे बोलते. एका वेळी एकाने बोला ना. श्री हा, स्वामी सरला समर्थ. ताई श्री बोला. स्वामी समर्थ. हा. सरला मी ताई बोला तुम्ही. ताई, पाथरी तालुक्यातून सरला बोलते. ताई, तुम्ही ना थोडं रेंज मध्ये या आणि फोन जवळ घ्या म्हणजे समजेल मला. बरं. हा, मी सरला शिंदे बोलते पाथरी तालुक्यातून. हा, बोला हॅलो. ताई, बोला बोला. मी गंगेच्या काठी आमचं मंदिर आहे कंदेश्वराचं. मी दररोज अभिषेक हे करते जाऊन, 4-5 जणी जाऊन. खूप छान ताई. हा. आपल्या म्हणजे ज्यावेळेस आपलं सेवेची वेळ असते ती सेवा लावूनच करता का? हो हो, 1:30 वाजता जातो आम्ही तिथं. बर बर, चालेल ताई, चालेल. ऍडमिन कडे फोटो टाका ना ताई. टाकलेत, प्रगतीकडे टाकलेत, प्रगती सोळंके. हो हो हो, टाकले होते त्यांनी, टाकलेत ना ते ग्रुपमध्ये. हो, हा. छान ताई. माझी श्री मुलगी आहे स्वामी ना ती. समर्थ. हो हो हो, श्री आलं स्वामी लक्षात. समर्थ. खूप हो छान, खूप छान वाटले. हो ताई. श्री स्वामी समर्थ. हो, श्री श्री स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ. 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 हा, वैशाली मोरे ताई बोला. हा, मी वैशाली मोरे बोलते तांबेहून. मी नवीनच जॉईन झाले. माझा आवाज हो, येतोय येतो ताई? येतो, बोला. मी नवीन जॉईन झाले ताई, श्रावण महिन्यापासून, आणि रुद्रसेवा फक्त चालू केली. मला ऍडमिन वगैरे काही नाहीये, करून घेतलेलं कोणी अजून. मी नवीनच आहे आणि फक्त रुद्रसेवा चालू आहे, पण तेव्हापासून मला इतके छान अनुभव येतात की काय सांगू. सकाळ संध्याकाळ माझी सेवा चालू असते. त्याचं रुद्र म्हणजे ते तीर्थ वगैरे पण मी घरी सगळे घेतात आम्ही, आणि घरात पण शिंपडते आणि खूप छान वाटते, खूप भारी वाटते. जेव्हापासून मी ही सेवा करते तेव्हापासून मला दादा वगैरे कोणी माहितीच नव्हतं, म्हणजे काय आहेत, कोण आहेत, कसे आहेत, काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हापासून मी आता स्वामींचा जप वगैरे करते तेव्हा ना मला दादांचा चेहरा दिसतो तिथं. म्हणजे अजून मी त्यांना कधी भेटले नाही, पाहिलं नाही, काही नाही, तरीही मला इतका मोठा अनुभव हा जाणवतो की काही विचारू नका. मी ज्यावेळी स्वामींचं नामस्मरण करते त्यावेळी मला दादांचा चेहरा तिथे दिसतो. म्हणजे का, कशासाठी, मला हे अजूनही माहिती नाही. आणि घरात इतकं छान वाटतं, भारी वाटतं सेवा चालू केल्यापासून की काही विचारू नका. आणि मन शांत वाटतं. आरती वगैरे संध्याकाळी झाली की एकदम असं घरात प्रसन्न वाटतं. आणि मला पण ह्यात सेवा करायला आवडेल. आणि माझे पण काही छोटे प्रश्न आहेत, मला दादांशी कॉन्टॅक्ट करता आलं तर खूप बरं होईल ताई.
मला प्लीज ॲडमिनमध्ये म्हणजे याच्यामध्ये सहभागी करून घ्या, एवढीच माझी इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही नवीन आहात, मग तुम्हाला सांगते की इथं म्हणजे अनुभव नाही तर महानुभव भेटतात आणि इथं महाशक्ती, इथं आपला असा कुठलाच प्रश्न नाहीये की तो इथं सुटणार नाहीये. हा, पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धावरती, श्रद्धेवरती, निष्ठेवरती आणि आपली प्रत्येक षड्रिपूंवरती ते अवलंबून आहे की आपल्याला त्या सेवेचं फळ किती मिळतं. आता काल पण मला एक ताई म्हटल्या की ताई मी किती सेवा करते, मला ना अनुभवच येत नाहीत. मग त्यामागे काय कारण आहेत हे आपण शोधायचं ताई. आणि हा शोध आहे ना, आपण जेव्हा दादा मार्गदर्शन करतात ना, तर ते खूप मन लावून ऐकायचं आणि त्यातून आपण आपल्या चुका शोधायच्या आणि आपल्यामध्ये काय खरं जे काही आपले दोष आहेत ना, हे फक्त आपल्याला माहिती असतात. बाकी कोणाला, भगवंत आणि आपण, ह्या दोघांमध्येच हे खरे दोष असतात की माहिती असतात आपले दोष काय आहेत. मग ते आपण आपले शोधायचे आणि त्यातून आपण सुधारणा करायची आणि त्यातून बघा तुम्हाला अनुभव नाही तर प्रचंड अनुभव मिळतील बघा तुम्ही. आणि तुमचा जो काही प्रश्न असेल तुम्ही ऍडमिनकडे टाका. तुम्ही मला जरी आता मेसेज केला तरीही चालेल. मी आता तुम्हाला मेसेज केलाय की मी तुम्हाला दादांचा फोटो टाकते, हेच दिसतात का म्हणून. मग तिथं तुम्ही प्रश्न केला किंवा आपले ऍडमिन म्हणून ग्रुपवरती असतात बरेच, तर त्यापैकी तुम्ही कुणालाही प्रश्नासाठी फॉर्म टाका म्हणून सांगितलं तरीही टाकतील. काही काळजी करू नका. खूप योग्य मी ठिकाणी आहात. जेव्हापासून ताई, मी जेव्हापासून सेवा चालू केली ना, 4च दिवस झाले होते फक्त, रुद्रसेवा चालू होती सोमवारपासून, पहिल्या सोमवारी. तर मला जे आपण दिवा लावतो ना देवाला, तर ते दिव्याच्या ज्योतीचं प्रतिबिंब तेलात मध्ये पडतं ना, तर त्या दिव्यात पडलेलं त्याच्यामध्ये स्फटिकासारखं पूर्णपणे शिवलिंग आणि त्याच्या पुढे असा फणी काढलेला नाग, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जटाधारी शिवशंकर अगदी त्यांच्या चंद्रकोर वरती आणि गळ्यामध्ये नाग, असं स्फटिकाचं पाठीमागं पांढरं शुभ्र शिवलिंग, असं म्हणजे त्याच्यामध्ये दर्शन मला झालं. 2 वेळेला अनुभव मला खूप मोठा आलाय ताई. त्यामुळं असं छान ताई, तुम्ही नवीनच आहात, प्रसन्न वाटतंय. आणखीन आणि मी सेवेमध्ये कसं या. बोलायचं, गाव कोणतं आहे ताई तुमचं? माझं कासेगाव जवळ बहितांबे, जिल्हा कुठला येतो तुमचा? जिल्हा सांगली येतोय ताई. बरं, ठीक आहे ताई. जास्तीत जास्त सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला लोक आपल्यापर्यंत पोहोचू नाही शकत ना, आपण स्वामींना लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुठेतरी आपण स्वतः तिथं, म्हणजे स्वामी आपल्याला कारणीभूत करतील, आपल्याला निमित्त करतील. त्यामुळं मी आपण जास्तीत जेव्हापासून जास्त. ताई जॉईन झाले ना, सॉरी, मी जेव्हापासून जॉईन झाले ना, तेव्हापासून मी हा, माझ्या जावा किंवा माझ्या सासूबाई वगैरे त्यांच्याकडे जे म्हणजे हे स्वामी समर्थांचं 3 अध्याय रोजची नित्य सेवा करतात, त्यांना मी म्हंटल की असं असं म्हणजे गुरुदेव भक्त परिवार चालू आहे, ऑनलाईन सेवा चालू आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा. मी म्हणजे माझ्या ज्या संपर्कात महिला आहेत माझ्या, त्यांना मी सतत सांगत असते की आपण सेवा करतो घरी, पण आपल्याला माहित नाही की असा भक्त परिवार आहे, आपण चालू आहे, हे अजून कुणाला इथं माहिती नाही बऱ्यापैकी. आणि मग त्यांची पण इच्छा आहे ही सेवा करावी किंवा ह्यात जॉईन व्हावं, असं त्यांना पण वाटतंय. हो ताई, त्यासाठीच म्हटले मी की आपल्या पुरतं मर्यादित नाही ठेवायचं. की आपल्याला कोण काय म्हणेल का, रागवेल का, ओरडेल का, असा जर विचार केला ना तर आपण जाऊच शकणार नाही त्यांच्यापर्यंत. आणि त्यांच्यापर्यंत जायचं, त्यांना सांगायचं. आणि स्वामींचं अधिष्ठान हे प्रत्येक घरात हवंय आपल्याला. जर स्वामी सेवा करायची ना, सगळ्यात महत्वाचं आपलं स्वामीचं अधिष्ठान हवंय घरात, त्याशिवाय कुठलीही सेवा लागू पडत नाही. आणि इथं जसं सांगितलं जातं ना, तेच ऐकायचं आणि तेच करायचं आणि त्यानुसार मग आपल्याला काय फळ मिळतं ना, हे आपण आपलं अनुभवायचं. माझं सध्या ते नवनाथ स्वामी पारायण समर्थ. चालू आहे. हो, आपल्या थोडेसे नियम आहेत, थोडेसे कडक, पारायणाचे कडक पण नाहीयेत, पण आहे थोडेसे, की थोडे आहेत बाबा. 2-4 गोष्टी जास्त पाळायच्या, पण त्याचे फरक पण तसाच आहे. सेवा अगदी मी कमी रोज आणि प्रभाव जास्त, हे वैशिष्ट्य आहे आपल्या सेवेचं. श्री स्वामी समर्थ मला ताई. एकच फक्त विचारायचं होतं ताई. हा, बोला. काय झाले माहिती का, 3-4 महिन्यापूर्वी आमचे दीर वारलेत. मग त्यानंतर त्यांना म्हणजे स्वतःचं घर नव्हतं, त्यामुळे त्यांना इथं आणून आमच्या घरी सगळे त्यांचे क्रियाविधी काय असतील ते केलेत आम्ही, बरोबर. ऐका ना मग ताई, त्याला हे हा, ऐका ना ताई, हे जे काय आहे ना, तुम्ही मला वैयक्तिक फोन करा, मी बोलते तुमच्याशी. हा, नाही, इथं फक्त जास्त मला वेळ नको आता ना घ्यायला. शिदा हा, देता येतोय की नाही हे फक्त विचारायचं होतं. किती म्हणजे मी आता दिवस झाले पारायण तुमच्या करणार, तुम्ही दिरांना?
दिरांना किती दिवस 4 झाले? महिने होऊन गेले, हा 4-5 काही महिने. हरकत नाही एप्रिलमध्ये ताई. नाही नाही. हा काही हरकत नाही. पारायण करू शकता, शिधा देऊ शकता, काही हरकत हां, नाही. मग फक्त मला हेच विचारायचं होतं, की बाबा मी देऊ शकते हो का हो शिधा? आता मग हो हो मगापासून मी देऊ ऐकते शकता. तुमचं पारायणानंतर शिधा द्यावा लागतो. हो हो नाही नाही शिधा द्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करू ना त्यानंतर त्या ताई विचारत होत्या त्या शिध्याबद्दल चाललेलं ताई नुसता शिधा हो. देण्यासाठी नाही. नाही, हा. माझं पारायण चालू आहे ना आता. हो हो करा करा आणि व्यवस्थित करा सगळं हा सांगत आपण. हं. श्री नाही स्वामी लक्षात समर्थ. आलं तर पुन्हा नवीन आहात तुम्ही विचारू शकता काही हरकत नाही. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. ताई हे स्वामींची मूर्ती देवाऱ्यावर आहे. मग पारायणला बसणारा ते फोटो आहे माझ्याकडं. मग ते फोटोमध्ये गुरुप्रणाली उभा राहिलेली नाही, स्वामी पुढे बसलेले आहेत. ते चालतंय का फोटो? हा ठीक आहे चालेल ताई तो ठेवा फोटो. हा ते फोटो आहे आणलेला मी. मग ते देवाऱ्यावर चालत नाही म्हणताना देवाऱ्यावरचा म्हणजे काढून मी श्रीपाद दुसरा प्रभू फोटो दत्त आणलाय. प्रभू वगैरे सगळे आहेत का त्याच्यामध्ये? नृसिंह हा सरस्वती महाराज. नाही नाही फक्त त्रिमूर्ती दत्तांची मूर्ती पाठीमागं आहे आणि स्वामी पुढे बसलात. बरं ठीक आहे चालेल ताई ठेवा मूर्ती नका ठेवू. मूर्ती नाही, मूर्ती देवाऱ्यावर आहे हो. म्हणून मी आणि परत विचारावं म्हटलं. हा ठीक आहे. आपल्याला दादा सांगतात की उभे फोटो मूर्ती घरामध्ये ठेवायचे नाही. त्यामुळं आपण बसलेलेच देव ठेवतो आणि त्याप्रमाणेच आता आता काही जास्त प्रश्न विचारू नका ह्यावरती फक्त सांगते सगळ्यांना. आपण नेहमीच हे ऐकतो. आता ठेवा ताई तुम्ही काय हरकत नाही. चौरंगावरती फोटो ठेवून व्यवस्थित सेपरेट ठेवून त्याच्या पुढे पाट ठेवून त्यावरती वस्त्र ठेवून त्यानंतर दुसऱ्या वस्त्रामध्ये पारायणाचं पोथी ठेवा म्हणजे तुम्ही वाचन केल्यानंतर व्यवस्थित झाकून ठेवू शकतो. हा खरंच. हा ते ठेवते स्वामी मी. ते समर्थ. फोटो होता म्हणताना तुम्हाला एकदा विचारावं म्हणून हो हो चालेल. तेवढ्यासाठी विचारला. आणि हे मूर्ती देव पारायण घरामध्येच झाल्यानंतर ते राहू देत. हा पारायण झाल्यानंतर फोटो घरी ठेवू का दत्त मंदिरात ठेवून येऊ? तुमच्या घरचा फोटो आहे ना ताई तो? नाही, मी अक्कलकोटला गेलते तेव्हा घेऊन आलता छोटा फोटो तो. हो तेच सांगते मी. तुमचा आहे तर तुमचा ठेवा. फक्त उभे असलेले फोटो चालत नाहीत एवढंच. हा ठीक आहे. मग कधी पण पारायण करताना ते परत ठेवून पारायण केलं तर चालतंय ना? नंतर सांगते मी ताई हे तुम्हाला मेसेजवरती. श्री स्वामी हा समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. कोणाला बोलायचंय? प्रार्थना घेऊया नाहीतर आपण. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. ही आता श्रावणात पूजा सुरू आहे. ही पुढे कंटिन्यू जर सोमवारी होणार का अशीच? ताई श्रावणात आपण 3 वेळेस घेतोय आणि इतर वेळेस आपली संकल्पित सेवा आहे 121 दिवसाची. तर ते 21 दिवसाचं जे रुद्र आहे ना ते रोज संध्याकाळी 7ला होतं आणि बुधवार आणि शनिवार संध्याकाळी 6:30ला होतं आणि सकाळी 6:30ला आपली 11 माळी महामृत्युंजय माळांची सेवा आहे. महामृत्युंजय जप आपण 11 माळी घेतोय. पण आता दादांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दादांच्या सांगण्यानुसार आज्ञेनुसार आपण सकाळी पण रुद्र घेतोय, दुपारी पण रुद्र घेतोय आणि संध्याकाळी सुद्धा रुद्र घेतोय आणि सकाळी पण आपण 11 माळी महामृत्युंजय सेवा घेतोय आणि संध्याकाळी 10 वाजता विष्णू सहस्त्रनाम वगैरे इतर सेवा असतात आणि बुधवारी हो आणि हो. शनिवारी मार्गदर्शन मीटिंग असते. नाही मला काय बोलायचं आहे आता श्रावण संपल्यावर जर सोमवारी ही पूजा अशीच दर होईल का? सोमवारी नाही, तर दररोज आहे. 121 दिवस होईपर्यंत 121 दिवस पूर्ण होत आले ते झाल्यानंतर मग दादा जे सेवा देतील ते पुन्हा नव्याने चालू होईल. असं म्हणजे सतत म्हणजे कंटिन्यू 121 फेरून दिवस बदलून चालू असतात आपल्या चार सेवा. चारदा होणार का? आता जशी आहे तशी 121 दिवस अशीच होणार का? आता 121 दिवस पूर्ण झाले की मग दादा जी सेवा सांगतील ती पुन्हा दुसरी चालू करायची म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची असो जे दादा सांगतील ते आम्हाला माहिती नसतं दादा काय सांगतील ते. दादा जे बर सांगतील त्या आपण करत राहतो. बर तेच विचारायचं. श्री स्वामी चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि जर आपल्याला सेवा आलेली असेल रुद्र सेवा 121 दिवस 40 दिवस तर आपण आपला संकल्प करायचा आणि ही सेवा जरी झाली तरी आपण आपला वैयक्तिक करू शकतो. नाही मी आता श्रावणातच जॉईन झाले. हो काय हो हरकत नाही. विचारते मी तुम्हाला. हो चालेल ताई काय हरकत नाही. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई.
हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. हा बोल. ताई मी मळ्यामध्ये राहते ना, तर तुम्ही आता बोलल्या होत्या ना शिदा द्यायचं, तर मी आता ते शीत बाजूला काढून ठेवले. उद्या सकाळी दिली चालेल ना ताई? ठीक आहे ताई, द्या आता काय. बाजूला काढून ठेवा आणि पुढच्या वेळेस पासून असं करू नका, तर त्याच दिवशी देत जा. चालन चालन, पण आता मी बाजूला काढून ठेवली. मी मळ्यामध्ये राहते ना आणि गाव लय लांब आहे ना, मग मी आता नाही जाऊन देऊ हो शकत ना. ठीक आहे. आणि समजा तर असं कुणाला झालं की आपण हा ब्राह्मणाला शिदा नाही देऊ शकत आहे, आपल्याला ब्राह्मण भेटत नाहीये, तर आपण आपल्या अन्नदान म्हणून आपण आपल्या ट्रस्टला टाकू शकतो पैसे. मग 2 व्यक्ती जेवण करतील एवढं तरी अन्नदान आपण ट्रस्टमध्ये करू शकतो श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारामध्ये. कारण श्री गुरुदेव दत्त म्हणजे दत्तप्रभू हे आपले सगळे दोष घालवणारेच आहेत आणि त्यांच्याकडे अन्नदान केलेलं सुद्धा चालतं. म्हणजे जर ब्राह्मण भेटले नाहीत तर श्री स्वामी समर्थ. म्हणजे तो एक ऑप्शन आहे ताई आपल्याकडे. चालेल, काय हरकत नाही. पण ताई आता मी आता तिकडं मेळावा होणार आहे ना गाणगापूरला, तर हा तिकडं मला पाठवायचे आहेत. मग कसे पाठवू मी? ऍडमिनकडे टाका ताई. ज्या ऍडमिनकडे टाकाल त्यांना स्क्रीनशॉट टाका आणि कशासाठी टाकले तेही टाका. आणि ज्या पण ते ऍडमिनला तुम्ही पैसे टाकणार त्याच ऍडमिनला तुम्ही स्क्रीनशॉट पण टाकायचा आणि कुठल्या कारणासाठी तुम्ही पैसे दिले ते पण टाकायचं. म्हणजे ते पुढे आम्हाला सगळा हिशोब द्यावा लागतो सगळ्यांना. आणि 4 ऍडमिनला एक स्क्रीनशॉट नाही टाकायचा, म्हणजे त्यांनी हिशोबात आमच्या घोळ पण होत नाही. हे स्वामी समर्थ. नाही ताई, ते मी टाकीन. त्या पवार ताई आहेत ना, पवार म्हणून नाव आहे बघा, उद्या स्मिता ताई जे पवार. जे पण ऍडमिनलाच टाका फक्त. हा चालेल. जे ऍडमिन असतील कोणतेही ऍडमिन असू दे त्याच ऍडमिनला टाका. आणि अभिरुचीताईंकडे टाकले तरीही चालतील, काही हरकत नाही. मग अभिरुचीताईंचा फोन नंबर नाहीये ताई माझ्याकडं. बरं ठीक आहे, कुठल्या ऍडमिनकडे टाका ताई. आणि त्यांना तुम्हाला आता सांगितलं ना मी, त्यांनाच स्क्रीनशॉट टाका आणि त्यांना कुठल्या कारणासाठी तुम्ही पैसे दिलेत ते पण सांगा. ते पुढे हिशोब नाही मी देतात. असेच, आता तुम्ही बोलला ना आता अन्नदान, मग ते तुमचा तिकडे मेळावा होणार आहे ना, मग त्याच्यासाठी ताई मी त्या देणार. मेळाव्याचा आणि तुमच्या पारायणाच्या सांगतेचा काही एकत्र विषय नाहीये. पारायणाची सांगता ही वेगळी झाली आणि मेळाव्यासाठी तुम्ही जे देणार ते वेगळं झालं. हा बरं स्वामी चालेल, समर्थ. काय हो, श्री स्वामी हो. चालेल. श्री स्वामी समर्थ. चालेल, आपण प्रार्थना घेऊया. हात जोडा सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.